ते पालघरहून पालघरच्या आश्रमशाळेत थेट भरधाव कंटेनर घुसलेला आहे। संरक्षक भिंत तोडून हा कंटेनर थेट आश्रमशाळेत घुसला। अपघातात कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाच्या तवा आश्रम शाळेतली ही घटना आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। या दृश्यांवरून आपल्याला या घटनेची भीषणता कळू शकते। संरक्षक भिंत तोडून थेट कंटेनर आश्रमशाळेत घुसलेला आहे। पालघरच्या आश्रमशाळेतली ही घटना। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले। मनोज, नेमकं काय घडलंय? सौरभ, अतिशय गंभीर असा हा अपघात आहे। कारण मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच ही तवा आदिवासी विकास विभागाची आश्रमशाळा आहे आणि हा भरधाव कंटेनर पहाटेच्या सुमारास या आश्रमशाळेची भिंत तोडून आतमध्ये घुसलेला आहे। सुदैवाने पहाट होती, त्याच्यामुळे हे विद्यार्थी जवळपास या आश्रमशाळेमध्ये 580 विद्यार्थी शिकतात आणि त्यांच्या काळजीसाठी तिथे शिक्षक देखील आहेत। सकाळी जर हा अपघात झाला असता तर याच्यात मोठी जीवितहानी झाल्या असती असं येथील शिक्षक म्हणतायत। कारण विद्यार्थी या परिसरात फिरत असतात आणि तेव्हा जर ही घटना घडली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती। मात्र सुदैवाने हे पहाटे झालेलं आहे। मात्र या महामार्गावरची जी वाहतूक आहे ती सततची वाहतूक कोंडी आणि त्यामुळे जे कंटेनर किंवा जास्त लोडची जी वाहनं असतात त्या वाहन चालकांचं नियंत्रण कुठेतरी सुटतं आणि अशा प्रकारचे अपघात होतात। विशेष म्हणजे याच आश्रमशाळेतल्या 2 मुलांना एका भरधाव टेम्पोने चिरडलं होतं। 23 तारखेची ही घटना होती आणि त्यामध्ये एका विद्यार्थीचा 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थीचा मृत्यू झाला होता आणि दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झालेला होता। असं असताना देखील आज आठवडाभरातच ही दुसरी घटना आहे आणि या अपघातात देखील मोठी दुर्घटना घडल्या असती। या महामार्गावरची जी वाहतूक आहे त्या वाहतुकीवर प्रशासनाकडून आणि नॅशनल हायवे अथॉरिटीकडून जे नियंत्रण असायला पाहिजे ते त्याच्यात कुठेतरी ढिसाळपणा होतोय आणि त्यामुळं या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। पालकांकडून या अपघाताबाबत खूप निषेध व्यक्त केला जातोय। या अगोदरच्या अपघातानंतर पालकांनी देखील आदिवासी विकास आश्रमशाळेच्या अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची देखील भेट घेतली होती आणि त्या संदर्भातले गांभीर्याने काहीतरी उपाययोजना करा अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या। मात्र प्रशासनाकडून अद्याप ही या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही। त्यामुळं पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। सौरभ, मनोज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊच। तुर्तास धन्यवाद।